वापरतात. उदाहरणार्थ गंगा, यमुना, कावेरी या भारतातील नद्या आहेत. मी आहे अपूर्ण विराम. ज्याच्या शेवटी तपशील द्यायचा असतो त्याला अपूर्ण विराम हे पुढील प्रमाणे प्रश्न सोडवा. उदाहरण पुढील प्रमाणे मी अर्धविराम. दोन छोटी वाक्ये उभयन्वयी अवयवांनी जोडतात तेव्हा माझा उपयोग केला जातो. उदाहरणार्थ गड आला पण सिंह गेला. मी आहे उद्गार चिन्ह. मला मनातील भावना व्यक्त करणाऱ्या दोन शब्दांच्या शेवटी वापरतात. उदाहरण बापरे केवढा मोठा हा. मी आहे प्रश्नचिन्ह. वाक्यात जर प्रश्न विचारला असेल तर वाक्याच्या शेवटी माझा उपयोग करतो. उदाहरण तुझे नाव काय. मी आहे अवतरण चिन्ह. माझे दोन प्रकार आहेत. पहिला प्रकार एकेरी अवतरण चिन्ह. मला एखाद्या शब्दावर जोर देताना किंवा दुसऱ्याचे मत सांगताना मला वापरतात. उदाहरण गांधीजींनी चले जाव ही घोषणा दिली. दुसरा प्रकार दुहेरी अवतरण चिन्ह. मला बोलणाऱ्याच्या तोंडचे शब्द दाखवताना मला वापरतात. उदाहरण शरद म्हणाला मी सहलीला येणार. मी आहे अवगण चिन्ह. माझा वापर एखाद्या वर्णाचा लंब किंवा दीर्घ उच्चार करताना वापरतात. उदाहरणार्थ शी. मी आहे अपसरण चिन्ह. वाक्य अर्धवट असल्यास माझा उपयोग करतात. उदाहरणार्थ महाराज तुमचा राजवाडा. मी संयोग चिन्ह. माझा वापर दोन शब्द जोडताना करतात. उदाहरण आई वडील. मी काकपद चिन्ह. माझा उपयोग लेखन करताना एखादा शब्द राहिले असता केला जातो. उदाहरणार्थ क्रिकेट. मी काकपद चिन्ह वरच्या बाजूला क्रिकेट खेळतो.